दुसरं षटक चालू असताना धावपलकर धावा लागल्या त्या टाकरोड संघाच्या 11 धावा काय बांधून ठेवलं या मोठ्या संघाला या दातरोडी संघाने. आपण अशी गोलंदाजी करत आतापर्यंत दातरोडी संघ आणि 3 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. तर नक्कीच कुठेतरी गोलंदाजीमध्ये चांगलं परिवर्तन पाहायला मिळत आहे आपल्याला या दातरोडी संघाकडून. चला आता कुठेतरी मोठे फटकेबाजी खेळायला लागेल त्या मिलन यांना, कारण धावपलकर धावा बांधून ठेवले त्या 11 धावांवर. अजूनही दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक.
धावफलकावर जायला लागल्यात त्या 15 धावा. नक्कीच का आपल्यातून अशी गोलंदाजी चालू या बुरटपाडा ग्राउंडवर दातुरड संघाच्या गोलंदाजी करून, कारण मोठे मोठे बॅट्समन मात्र ते बांधून ठेवलं या ग्राउंडवर. कुठे एखादा जर स्फोट फटका पाहायला मिळाला जर असता तर नक्कीच कुठेतरी फलंदाजी सुधारली असती, परंतु वारंवार विकेट जात असताना या ठाकूरपाडा संघाकडून कुठेतरी विकेटची पार्टनरशिप ही टिकून ठेवायला गेली या ठाकूरपाडा संघाकडून. कारण धावफलकावर धावा आपण स्थिरवलेले आहे, तर नक्कीच कुठेतरी धावांचा डोंगर जर उभा करायचा असेल तर कुठेतरी पार्टनरशिप हा राखून ठेवायला लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच स्वप्नील जसा गडी आहे तसाच फटकेबाजी करतोय का बघूया, कारण आपल्यातून असं गडी दिसतोय. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच गोलंदाजीमध्ये थोडीफार परिवर्तन होऊ शकतं, कारण एखादा जर मोठा फटका लगावला तर नक्कीच गोलंदाज कुठेतरी विचार करतो आणि विचार करता करता मात्र चुकी करून बसतो आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाला होत असताना बघूया येणारा पुढचा चेंडू असेल तर स्वप्नील यांच्यासाठी काय करतो आपल्या संघासाठी कुठेतरी धुळांचा डोंगर तो.
नक्कीच याची दक्षता घ्यायची. तातडीने संघ हा मीडियमवर काढू शकतो का याची नोंद घ्यायची. या मीडियमवर जाते का. एक धाव काढलेले कुठेतरी चांगली फटकेबाजी. नक्कीच जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा काढल्या आणि अशा प्रकारे षटक मात्र समाप्तीनंतर 3 षटकानंतर धावफलकावर धावगट लागले त्या 17 धावा. अजूनही हाणामारी षटक बाकी. बघूया काय कदमल्या संघासाठी. अक्षय गोलंदाज. अक्षयने पहिल्या चेंडूवर मात्र उंची जास्त लांबी कमी आणि सुंदर असा झेल सोडलेला आहे. कुठेतरी या 2 धाव माघारी पडतील जातवड संघाला. नक्कीच मोठा जर फटका लगावल्याच्या नादी मात्र कॅच होती परंतु झेल काही झेलता आली नाही आणि आता बोनस फलंदाजाला असेल कारण कॅच झेल सोडल्याचा फायदा पुरेपूर उचलतात का आपल्या संघासाठी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. नक्कीच कुठेतरी मोठा फटका लगावच्या नादामध्ये चेंडू मात्र बीड झालेला आहे. अशा प्रकारे निर्धाव चेंडू आपल्यातून अशी गोलंदाजी चालू आहे आतापर्यंत. दात्रीतोडी संघाच्या गोलंदाजा विचार केला तर हर एक गोलंदाजाने मात्र चांगली आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. बघूया येणारा पुढचा चेंडू आणि बॅटअप चेंडू. चेंडू मात्र गोलंदाज कुठलीही चूक न करता फलंदाज होतोय बाद. अशा प्रकारे विकेट गेल्यात त्या 7 विकेट गेल्यात आतापर्यंत ठाकूरवाडी संघाच्या. बघूया येणारा पुढचा फलंदाज असेल तो 45 रोहित शर्मा फॅन सोनू. बघूया रोहित शर्मा सारखी बॅटिंग मात्र त्याला करावीच लागेल कारण अजूनही काही चेंडू शिल्लक. बघूया येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभं करतात आपल्या संघासाठी. कुठेतरी अपील केली होती मात्र अपील पंपांनी फेटाळलेली आहे. बघूया येणारा पुढचा हा चेंडू. वारंवार मात्र निर्धाव चेंडू काढत असताना गोलंदाज अक्षय. बघूया स्पिनर गोलंदाज. काय आपल्यातून अशी गोलंदाजी. वारंवार मात्र टर्निंग करत असताना अनेक फलंदाजाला काही समजत नाही आणि एखादा जर फटका असा लागला तर नक्कीच षटकाराच्या बाहेर जाऊ शकतो. परंतु ते बघूया येणारा पुढचा चेंडू समजेल आपल्याला या ग्राउंडवर. आता मात्र दिशा खराब आणि वाईड चेंडू. कुठेतरी खराब गोलंदाजी करत असताना अक्षय. बघूया कमबॅक करतात का. नाही तशी धाव पण नाही आणि विकेट सुद्धा नाही. षटक समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 20 धावा. चौथं षटक समाप्तीनंतर 21 धावाची गरज दात्रोली संघाला. कामतवाडी संघाचा कर्णधार आणि शिल्लरवाडी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये म्हणजेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शिल्लरवाडी संघाचा कर्णधार आणि कामतवाडी संघाचा कर्णधार.
चला बॅट्समन जायचं आपण थोडंच मित्रांनो सहकार्य केला आपल्या नक्कीच टॉच उडवतोय सिल्लोड संघाचा कर्णधार आलेला आणि कामतवाडी संघाचा कर्णधार याच्या लवकरात लवकर चला फलंदाज जायचं आपण बॉल घ्या नक्कीच बाळू बांगारा कुठे असतील आमचे ज्येष्ठ वरिष्ठ अजून क्रिकेट खेळणारे आमचे एक्सपिरियन्स फलंदाज बाळू बांगारा याच्या पण टॉचून करण्यासाठी टोपीवाले बाळू बांगारा धावत टॉचून करत असताना या फेरीतला पहिला सामना होता परंतु आपण शेवटला खेळतो काही तांत्रिक अडचणीमुळे सिल्लोड संघाने टॉचून करून मला वाटतं प्रथम बॅटिंग स्वीकारले सिल्लोड संघाने नक्कीच मित्रांनो दुखापत करून घेऊ नका नक्कीच 4 धावा कुठेतरी मिसफीड केले या टागोर संघाने कुठेतरी या चावात डोकावं लागेल कारण गोलंदाजाला जर फिल्डिंगची साथ नसेल ना मित्रांनो तर गोलंदाज कितीही एक्सपिरियन्स आणि किती चांगला गोलंदाज असला तरी तो काहीच करू शकत नाही तर मित्रांनो त्याला साथ द्या कारण धावफलक धावा मात्र रोखून ठेवलेत त्या तुम्ही 21 धावा आणि अजूनही आता मात्र खराब चेंडू आणि चरब चेंडूचा पुरेपूर फायदा आणि अंबरचा इशारा न चेंडू आपला तुलाशी बॅटिंग खतरनाक सिल्लोडवाडी संघ आणि कामतवाडी संघ दोन्ही संघांना आपले एंट्रा द्यायचे नक्कीच या पुढचा होणारा सामना जो पहिला होता परंतु आपण शेवटला का खेळतोय संघ नसल्यामुळे तर नक्कीच आता मात्र एक धाव पूर्ण चांगला असे फिल्डिंग केले या फिल्डरने नक्कीच कुठेतरी जर अपील केली असती तर नक्की विकेट गेला असता परंतु बघूया येणारा पुढचा चेंडू
कामतवाडी संघ आणि चिंचवड संघ सज्ज राहायचा आहे. जर सरळ बॅटने जर धावा ते येत आहे तर आडवा तेडे फिरून काही फायदा नाही मित्रांनो. नक्कीच फरदीन काजी हा बॅट्समन आपल्याला तर लाभलेला आहे. नक्कीच लाईव्ह बघता आपण फरदीन काजी लावू. दुसरा फरदीन काजी विकेट स्वतःहून सांगितलेलं आहे की मी विकेट आहे. तर नक्कीच अशी इमानदारी प्रत्येक खेळाडूकडे असतेच आणि ती दाखवतोच आपण स्वतः या क्रिकेटच्या मैदानावर. नक्कीच आपण खेळाडूने नाही तर मनाने मोठे असतो. आणि आता मात्र वन डाऊनचा खेळाडू जातो. रवी काय करतो, लेफ्ट हँड बॅट्समन आहे हा. तर नक्कीच काय करतो आपल्या संघासाठी फरदीन काजी दुसरा आउट झालेला आहे आणि त्याची जागा घेऊन जात तो लेफ्ट हँड बॅट्समन रवी. खतरनाक आता बॅट्समन बालोस पवार. नक्कीच 101 बॅट्समन भरले ते दातरगड संघाकडे. बॅट्समॅन बालोस पवार आणि विकेट. बालोस पवार विकेट. आपल्यातून अशी गोलंदाजी करावी लागेल बदलापूर ठाकूरपाडा संघाला. ज्या प्रकारे दातरगड संघाने गोलंदाजी केली त्यासाठी ओळखला जातो तो संघ. आणि सुंदर अशी प्लेट पण काय काय आपल्यातून अशी गोलंदाजी. मला वाटतं जसप्रीत बुमराह सगळं वारकट टाकला आणि टाकलं कोटी मात्र दांडू गोल. तिरपळा चूत आणि मोठा गोलंदाज मात्र नितेश मात्र बॅक टू पॅव्हिलियन. ओपनिंगचा फलंदाज आउट झालेला आहे. काय कमबॅक केला तो ठाकूरपाडा संघाने. नक्कीच मानावे लागेल त्या ठाकूरपाडा संघाकडे, कारण अजूनही ते जिद्द सोडलेली नाही. अजूनही लढतात ते आपल्या संघासाठी. वारंवार विकेट जर चालू आहेत या दातरगड संघ. तर काय आपल्या प्रेम अशी गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 15 अजूनही 6 धावांची गरज. काय आपल्याकडून अशी गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजांना.
आता मात्र खराब चेंडू आणि चेंडू जातो तो काय अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच गोलंदाज हा फॉर्म मध्ये असेल. गोलंदाज महेश अफलातून गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. गोलंदाजाकडून पाहिजे त्या प्रकारची अशी फटके गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र उसळी जास्त फिल्डर तैनात. बघूया आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेले या टागोर संघाकडून. कुठेतरी साथ मिळत नाही या गोलंदाजाला या फिल्डर कडून. नक्कीच वारंवार विकेट जर गेले असता तर नक्कीच चांगली अशी गोलंदाजी करता आली असती, परंतु फिल्डरची काही तेवढी साथ मिळत नाही या गोलंदाजांना आणि त्याचाच फायदा होत आहे त्या दात्रीचोडी संघाला. बघूया येणारा पुढचा चेंडू. अजूनही पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा टोळीचा चेंडू. चेंडू पूर्ण एकदा बीट झालेला आहे. नक्कीच आपल्या तशी अशी गोलंदाजी केली आतापर्यंत. फक्त न फक्त 5 धावा खर्च केले या गोलंदाजाने. नक्कीच आपल्यातून अशी गोलंदाजी केली. अजूनही 12 चेंडू लागणार होत्या 3 धावा. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. येणारा पुढचा चेंडू गणेश आपल्यातून अशी फटकेबाजी करणारे ते गणेश. बघूया आज काय करतात आपल्या संघासाठी. आणि लेग साईडला पुलटा चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो, परंतु आपल्यातून अशी